भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास या दोन विषयांच्या तयारीला आपण सुरुवात करतो. याच्यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाचा आजपासून सुरुवात होईल आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपल्याला सुरुवातीला जे काही सोशल रिफॉर्मर्स आहेत, महाराष्ट्रामधील समाजसुधारक मुळापासून आपण अभ्यास करणार आहोत. त्याची एक सिरीज तयार करणार आहोत आणि या महाराष्ट्राच्या समाजसुधारकांवरील जवळजवळ 1000 MCQs तुम्हाला पुढच्या काही टप्प्यांमध्ये आपल्या ॲपमध्ये जे काही प्रश्न आहेत तिथे दिसतील. म्हणजे तुम्हाला हे सगळे समाजसुधारक समजावून पण घेता येतील आणि त्यांचे प्रश्न पण आपल्याला सोडवता येतील. मग याच्यामध्ये येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत, मग आता येणारी जूनची 1 जूनला आपल्याला त्यांनी डिक्लेअर केली की मुख्य परीक्षा, किंवा सप्टेंबर नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षा, सप्टेंबरमध्ये होणारी राज्यसेवेची, नोव्हेंबरमध्ये होणारी कंबाईनची परीक्षा, सगळ्या परीक्षांसाठी हे उपयुक्त असेल. आणि याच्यामध्ये समाजसुधारकांची तयारी करताना आपण एक काळजी घेतली आहे की अगदी सूक्ष्म मुद्दे त्याच्यामध्ये आले पाहिजे. 90% अभ्यासक्रम आपला इथे संपला पाहिजे. उरलेला 10% अभ्यासक्रम आपला MCQच्या माध्यमातून संपेल. म्हणजे 100% तयारी अशा पद्धतीने करायचा. आणि याचा अनुभव आत्ताच्या आपल्या काही विद्यार्थ्यांनाही आला की आपण काय सांगितलं होतं की इथले करंट अफेअर्सचे लेक्चर आणि MCQ जे दिलेले आहेत ते सगळे सोडवले की तुम्हाला प्रश्न सोडवता येतील. मग आपल्यातल्या काही मुलींना आणि मुलांनासुद्धा, जेवढी मुलं होती, जेवढ्या मुली होत्या, त्यांना 54-55 सगळे जाऊन स्कोर आलेला दिसतं आणि मुलांनासुद्धा 55 ते 56च्या दरम्यान स्कोर आहे. मग हे कशामुळं की दोन्हींची एकत्रितपणे तयारी करणं गरजेचं आहे. तसंच हे सोशल रिफॉर्मर्सचं पण आपण करणार आहोत. आणि आता आपल्याला वेळ आहे. सप्टेंबरपर्यंत राज्यसेवेची परीक्षा आहे, नोव्हेंबरमध्ये कंबाईनची परीक्षा आहे, म्हणजे आपल्याला वेळ आहे. मग आपण काय करूयात, एक एक विषय सूक्ष्मपणे अभ्यासूयात आता. आणि त्याच्यामध्ये पण कळीचा मुद्दा, कितीही वर्ष अभ्यास केला तर महाराष्ट्राचा इतिहास पूर्णच झालेला नसतो. मग आपण महाराष्ट्राच्या इतिहासातल्या छोट्या छोट्या बाबी घेऊन रोज थोडं थोडं लेक्चर करून तो संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास, त्याच्यावरचे MCQs हे सगळं तयार करूयात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, येत्या 45 दिवसांचा आपण कालावधी ठरवला आहे. 45 दिवसांमध्ये भारताचा इतिहास आपला सगळा कंप्लीट होईल आणि त्याच्यावरचे MCQs एक 2-3 हजार तयार होतील. असे टप्पे पार पाडून एक एक विषय आपण कंप्लीट करत पुढे जाऊयात. तर या ठिकाणी आज आपण महाराष्ट्रातील समाजसुधारकांची सुरुवात करतो. त्याच्यातले पहिले समाजसुधारक तुमच्या पुढं आहेत जगन्नाथ शंकरसेठ म्हणून त्यांना आपण ओळखतो, की ज्यांना जे मुंबईचे शिल्पकार होते. मुंबईच्या त्यांच्या जडणघडणीमध्ये आज जी मुंबई आपल्याला दिसते त्या जडणघडणीमध्ये आपण देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखतोय. तर या सगळ्यांमध्ये कोणी सुरुवात केलेली असेल, क्रांती कुठून सुरुवात झाली असेल, मुंबईला आर्थिक केंद्र बनवायला कुठून सुरुवात झाली असेल, तर या व्यक्तिमत्वापासून जगन्नाथ शंकरसेठ, ज्यांना आपण मुंबईचे शिल्पकार. आणि परिस्थिती अशी होती की कशाचीही कमी नाही आहे. म्हणजे वडिलांचा जवाहिरांचा व्यवसाय होता. त्याच्यानंतर आपण हे म्हणूयात की इंग्रज सरकारचे सावकार होते त्यांचे वडील. एवढी संपत्ती असताना समाजासाठी काहीतरी करता यावं, समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, समाजासाठी काहीतरी करता यावं म्हणून झटणारं एक व्यक्तिमत्व. आणि सगळ्या भारतामध्ये न पसरता अगोदर आपलं गाव व्यवस्थित करायचं. मुंबईला त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या सुविधांसाठी प्रयत्न केले आणि सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी प्रयत्न केले. म्हणजे असं कुठलंही क्षेत्र सोडलं नाही की मी या क्षेत्रामध्येच मदत करेल, नाही. शिक्षणासाठी मदत केली, रेल्वेसाठी मदत केली, त्याच्यानंतर आपल्या ह्याच्यासाठी दळणवळणाच्या जहाजांच्या बोटींसाठी मदत केली, ग्रंथालयांसाठी मदत केली. असं वेगवेगळ्या प्रकारे सामाजिक कार्याचा त्यांचा आपल्याला उलगडा पाहता येतो. मग आपण या जगन्नाथ शंकरसेठ यांच्या अभ्यासाला आजपासून सुरुवात करता. जगन्नाथ शंकरसेठ यांचा जर आपण विचार केला तर आपल्या काय लक्षात येत आहे पहा, की 10 फेब्रुवारी 1803 मध्ये त्यांचा जन्म, 31 जुलै 1865 मध्ये मृत्यू. आणि यामध्ये त्यांनी केलेलं कार्य आपल्याला अभ्यासायचं आहे. सुरुवातीलाच आपण म्हटलं की मुंबईचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जात आहे. मुंबईचे शिल्पकार. मग मुंबईचे शिल्पकार, मुंबईच्या प्रगतीमध्ये त्यांचा जो हातभार लागला त्याच्यामध्ये त्यांना कोणी मदत केली आहे का, याचा जर आपण विचार केला तर काही व्यक्तिमत्व तुम्हाला दिसत आहेत की त्यांना मदत केलेली दिसते. कोणती कोणती व्यक्तिमत्व आहेत पहा. सर जॉर्ज बडूड आणि डॉक्टर भाऊदाजी लाड. म्हणजे आजपर्यंत आपल्याला काय माहीत होतं की
मुंबईचे शिल्पकार यांना म्हणतात. मुंबईच्या प्रगतीमध्ये त्यांनी हातभार लावलेला आहे. पण मुंबईच्या प्रगतीमध्ये हातभार लावत असताना त्यांना त्यांच्या कार्यामध्ये कोणी मदत केली आहे का? तर त्यांच्या कार्यामध्ये आपल्याला डॉक्टर जॉर्ज बडवूड आणि डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी मदत केलेली आपल्याला दिसून येतं. तर हे दोन गोष्टी या ठिकाणी तुम्ही लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. कोणत्या दोघांनी त्यांना त्यांच्या कार्यामध्ये मदत केली. त्यानंतर या दोघांनी जगन्नाथ शंकर सेठ मुंबईच्या कार्यामध्ये मदत करणारे कोण होते असं जर आपल्याला विचारलं तर सर जॉर्ज बडवूड, डॉक्टर भाऊदाजी लाड. अशा प्रकारे मुंबई शहराच्या पुनर्बांधणीला जिथून सुरुवात झाली त्या पुनर्बांधणीसाठी प्रमुख प्रयत्नांमध्ये जगन्नाथ शंकर सेठ यांच्याबरोबर कोणाचा वाटा होता असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय सांगाल? तर या दोघांची नावं सुद्धा तुम्हाला लक्षामध्ये ठेवावी लागतील. लक्षात आलं? पुढच्या पॉईंटकडे आपण जाऊयात. अजून काय काय केलंय पहा. मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो म्हणून त्यांना ओळखलं जातं. मुंबई प्रांताच्या कायदे मंडळाचे पहिले सदस्य म्हणून त्यांना ओळखतात. शिवाय संस्कृत आणि इंग्रजी भाषेत उत्तम लिखाण करत होते, बोलत होते. म्हणजे या ठिकाणी त्यांची ओळख काय आहे ती ही ओळख आहे. जगन्नाथ शंकर सेठ यांची ओळख काय ही ओळख आहे. लक्षात आलं? लक्षामध्ये ठेवायचं आहे की कोणत्या नावाने. इथे पण आपण विचार केला. कशाचा विचार केला? पहिले फेलो. पहिले फेलो कोणत्या विद्यापीठाचे? पहिले फेलो मुंबई विद्यापीठाचे. त्यानंतर मुंबई प्रांताच्या कायदे मंडळाचे पहिले सदस्य म्हणून त्यांना ओळखलं जात आहे. तर ही आहे त्यांची ओळख. म्हणजे सुरुवातीला नाना शंकर सेठ यांची ओळख काय होती हे आपण समजावून घेतलं. लक्षात आलं का? पुढे जाऊयात. आता याच्यावरती एक प्रश्न आला होता पहा. 2022 मध्ये कंबाईनला प्रश्न आला होता. जगन्नाथ शंकर सेठ यांच्या संदर्भात पुढील कोणती विधानं बरोबर आहेत? मग याच्यातून आपल्याला ओळखायचं आहे कोणती विधानं बरोबर आहेत. मुंबईचे शिल्पकार, अ. मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो, क. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना, ड. मुंबई प्रांताच्या कायदे मंडळाचे पहिले सदस्य. म्हणजे याच्यामधनं आपल्या काय लक्षात येत आहे? याचं कोणतं उत्तर असणार आहे याच्यामध्ये? हा, अ, ब आणि ड. म्हणजे हे आहे, अ आहे, ब आहे आणि ड आहे. हे तीन आहेत. क आहे का? क नाहीये. लक्षात आलं? म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. आणखी एक प्रश्न विचारलाय. जगन्नाथ शंकर सेठ यांना कशाचे शिल्पकार म्हणून ओळखतात? आपण म्हटलं शिल्पकार कशाचे? सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी मदत केली. पण शिल्पकार कशाचे आहेत? शिल्पकार मुंबईचे असलेले आपल्याला दिसून येतात. लक्षात आलं? मुंबईचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर अशा प्रकारे याच्यावरती प्रश्न आपण सुरुवातीची त्यांची ओळख पाहिली त्या ओळखीवरती हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊयात. हां, आता नाना शंकर सेठ यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्य केलं. कोणत्या क्षेत्रांमध्ये कार्य केलं याचा जर तुम्ही विचार केला तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. शैक्षणिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र आणि धार्मिक क्षेत्र अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी कामं केलेली आपल्याला दिसून येतात. आणि मग याच क्षेत्रांची ओळख आपल्याला पुढे जाऊन अभ्यासायची. मग आता एकेका क्षेत्राचा आपण विचार करूयात आणि त्याच्या अगोदर त्यांच्या कुटुंबाविषयीची माहिती आपण समजावून घेऊयात. पूर्ण नाव काय? पूर्ण नावाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं त्यांचं पूर्ण नाव आहे जगन्नाथ शंकर सेठ मुरकुटे. आईचं नाव होतं भवानीबाई. ब्राह्मण आणि सोनार होते. त्यानंतर मूळ गाव कोणतं होतं त्यांचं? ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे त्यांचं मूळ गाव होतं. त्यांचं उपनाम कोणतं होतं? उपनाम मुरकुटे असं होतं. तशा प्रकारे हे त्यांची कुटुंबाविषयीची ओळख. आणि त्यांचे जे वडील होते शंकर सेठ तर यांनी मुंबईमध्ये जवाहराच्या व्यवसायात मोठी संपत्ती कमावली होती. मी सुरुवातीलाच तुम्हाला काय सांगितलं, घरची परिस्थिती अशी अगदी उत्तम होती. तरीसुद्धा समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, समाजासाठी काहीतरी करता यावं यासाठी त्यांनी काम केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे वडिलांचा जर विचार केला तर ईस्ट इंडिया कंपनी आणि इंग्रजांचे सावकार म्हणून ते काम करत होते. म्हणजे वडील शंकर सेठ यांनी किती संपत्ती कमावली असेल हे तुमच्या लक्षामध्ये येतं. अशा
सधन कुटुंबामधून आलेला एका पोरानं पुढं जाऊन मुंबईच्या भारताचं जे आर्थिक केंद्र बनलं मुंबई, त्याचा पाया रचलेला आपल्याला दिसून येतं. लक्षात आलं व्यवस्थित की काय महत्त्व होतं? तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कधी कधी याच्यातूनही प्रश्न विचारतात. पूर्ण नाव जगन्नाथ शंकरसेठ मुरकुटे, आईचं नाव भवानीबाई, दैवज्ञ ब्राह्मण सोनार होतं, मूळगाव कोणतं? ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे होतं. उपनाम कोणतं होतं? मुरकुटे. आणि वडिलांविषयी आपण पाहिलं. आता ही झाली आपली कुटुंबाविषयीची ओळख. आणखी कुटुंबाविषयीच्या माहितीचा जर आपण विचार केला तर दुर्दैवाने आई लहानपणीच त्यांच्या वारल्या होत्या आणि मग आईंच्या स्मरणार्थ त्यांनी भवानी शंकर मंदिर आणि एक धर्मशाळा गोवालिया तलावाजवळ बांधली होती. मग अशा प्रकारचे कधी कधी मुद्दे येतात की कोणतं मंदिर? भवानी शंकर मंदिर आणि एक धर्मशाळा कोणत्या तलावाजवळ बांधली? कोणत्या? गोवालिया तलावाजवळ बांधलेली होती. तशा प्रकारे हे आहे त्यांची माहिती. आपण ही यांची पाहिली कुटुंबाविषयी माहिती. तुमच्या लक्षात आली असेल की कुटुंबाविषयी काय माहिती होती. जीवनावर प्रभाव कोणाचा होता? सर जमशेदजी जिजीभाई यांचा जीवनावर प्रभाव होता. कधी कधी याच्यावरती प्रश्न येतो, मग ते आपल्याला माहिती असलं पाहिजे की जीवनावर प्रभाव कोणाचा होता? तर सर जमशेदजी जिजीभाई यांचा जीवनावर प्रभाव होता. आता त्यांचे शिक्षणाविषयी काय कार्य केलं हे समजावून घेण्याअगोदर त्यांचे शिक्षणाविषयी विचार काय होते याचा आपण विचार करूया. शिक्षणाविषयी, कारण शैक्षणिक स्वतःकडे काही विचार असल्याशिवाय माणूस पुढचं कार्य करत नाही. मग त्यांनी शिक्षणाविषयी कार्य केलंय का? तर त्याचं उत्तर आहे होय. मग त्या शिक्षणाविषयी कार्य करण्याअगोदर त्यांच्या मनामध्ये काय विचार होते, काय मतं होती शिक्षणाबद्दल, त्याचा आपण विचार करूयात. कोणती मतं होती? त्यांचं म्हणणं होतं की समाजाला फक्त उत्कृष्ट प्रशासन देऊन चालणार नाही आहे, तर समाजाला काय द्यावं लागेल? या उत्कृष्ट प्रशासनाबरोबरच समाजाला उत्तम प्रतीचं शिक्षण सुद्धा द्यावं लागणार आहे. म्हणजे काय होईल? तुम्ही जर समाजाला उत्तम प्रतीचं शिक्षण दिलं तर समाजाच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होईल. समाजाला काय चांगलं काय वाईट हे कळेल. त्याच्यानंतर समाज आधुनिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू लागेल. शिक्षणामुळे समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यामध्ये मदत होईल. तर अशा प्रकारे ते म्हणतायत की समाजाला फक्त उत्कृष्ट प्रशासन देऊन चालणार नाही, तर तुम्ही काय करा? समाजाला उत्तम प्रतीचं शिक्षण दिलं पाहिजे. याच्यामुळं काय होईल? समाजाच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होणार आहे. आणि मग त्यांनी सखोल अभ्यास, आपल्या ज्या धर्मग्रंथ होत्या त्या सर्व धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो. वेद पहा, त्याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर आपल्या लक्षात येतं वेद, उपनिषद, पुराण, गीता हे जे काही आपले धार्मिक ग्रंथ आहेत, ह्या सर्व प्राचीन वाङ्मयाचा त्यांचा सखोल अभ्यास होता. अशा प्रकारे त्यांचे शिक्षणाविषयीचे विचार होते, अध्यात्माविषयीचा विचार मनात होते. त्याच्यातून त्यांच्या मनामध्ये एक कार्य करण्याची प्रेरणा निर्माण झाली. त्या अध्यात्मामुळे ऊर्जा मिळाली की समाजासाठी काय तर करता आलं पाहिजे. समाजासाठी करण्यासाठी त्यांनी विचार केला की सर्वात प्रथम काय करायचं. सर्वात प्रथम त्यांच्या लक्षात आलं, सर्वात प्रथम आपल्या देशातील लोकांना उत्तम शिक्षणाची गरज आहे. जर देशातील लोकांना उत्तम शिक्षणाची गरज उत्तम शिक्षण आपण देऊ शकलो तर या समाजाची जडणघडण व्हायला वेळ लागणार नाही आहे. म्हणून ते म्हणतात उत्कृष्ट प्रशासन तर द्याच, पण त्याचबरोबर उत्तम शिक्षण सुद्धा देणं गरजेचं आहे. तर हे त्यांचे विचार होते. मग आता आपण विचार करू की हे विचार त्यांच्या मनामध्ये आले आणि त्यांनी पुढच्या कालावधीमध्ये काही शैक्षणिक कार्य पार पाडले. कोणकोणते शैक्षणिक कार्य पार पडले पहा. आता सुरुवातीला मुंबईमध्ये एखादी गोष्ट करायची असेल तर नाना शंकरशेठ यांचा विचार घ्यावा लागायचा, कारण ते समाजासाठी कार्य करत होत्या. आणि एखादं कार्य करायचं म्हटलं की तळमळीने कार्य करायचं. म्हणजे नुसतं हो हो म्हणायचं, पुढं मिरवणारे पुढारी आपण पाहतो आणि काही करतच नाही. आत्ता करतो, 10 दिवसात होईल, 15 दिवसात होईल, महिनाभरात होईल, असा काही प्रकार नाही. सरकारनं जी जबाबदारी आपल्याकडे सोपवली ती प्रामाणिकपणे पार पाडणार. आणि स्वतःच इतके श्रीमंत होते की पैशाची त्यांना दुसऱ्याचे पैसे घ्यायची आवश्यकताही नव्हती. एल्फिन्स्टन यांच्याबरोबर त्यांनी काम केलं.
आता काय झालं की एल्फिन्स्टन जे होते ते या मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते. मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते आणि एल्फिन्स्टन यांनी एक मुंबई प्रांतासाठी एक शैक्षणिक योजना तयार केली होती. आता एक शैक्षणिक योजना तयार केली त्यावेळी एल्फिन्स्टन यांना असं वाटलं की आपण काय करूयात की नाना शंकरशेठ यांचं सहाय्य घेऊयात. आणि मग त्यांनी नाना शंकरशेठ यांचं सहाय्य घेतलं. एल्फिन्स्टन यांनी जगन्नाथ किंवा नाना शंकरशेठ यांच्यावर शिक्षणाच्या ज्या ज्या जबाबदाऱ्या सोपवल्या त्या जबाबदाऱ्या कर्तव्यनिष्ठपणे किंवा आपली जी कर्तव्य आहेत ते अगदी निष्ठेने पार पाडली. या ठिकाणी नानांनी मोठ्या जिद्दीनं हे काम पूर्ण केलं आणि नाना शैक्षणिक कार्य करत असताना त्या कामामध्ये सुद्धा त्यांना काही लोकांनी मदत केली. आपल्याला विचारतील की नाना शैक्षणिक कार्य करत असताना त्यांना कोणी मदत केली किंवा एल्फिन्स्टन यांनी ज्या शिक्षणाच्या योजना नानांवर सोपवल्या त्यामध्ये नानांबरोबर नानांना कोणी कोणी सहाय्य केलं होतं. मग आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की नानांना कोणी कोणी सहाय्य, 3 जणांची नावं आपल्याला, आणि हे पारशी होते 3 जण. पण कोण कोण होते पा? फामजी कावसजी, त्याच्यानंतर सर जमशेदजी जिजीभाई, त्याच्यानंतर दादाभाई नौरोजी. ह्या तिघांनी, या 3 पारशी व्यक्तींनी त्यांना सहाय्य केलेलं होतं. लक्षात येतं? तर या गोष्टी लक्षामध्ये ठेवायच्या की कोणी सहाय्य केलेलं होतं त्यांना. मग आपण पाहिलं की एल्फिन्स्टन यांनी एक योजना आखली. कशासाठी योजना आखली? मुंबई प्रांतासाठी शिक्षणाविषयीची एक योजना आखली. त्यांनी विचार केला की यासाठी आपण नाना शंकरशेठ यांचं सहाय्य घ्यायचं आहे. मग त्यांनी शिक्षणाच्या काही योजना नानांवर सोपवल्या. ज्या ज्या जबाबदाऱ्या नानांकडे आल्या त्या सर्व योजना नानांनी मोठ्या जिद्दीनं पूर्ण केल्या. हे काम करत असताना नानांना 3 पारशी व्यक्तींचं सहाय्य लाभलं. त्या 3 पारशी व्यक्ती कोण होत्या? तर फामजी कावसजी, सर जमशेदजी जिजीभाई आणि दादाभाई नौरोजी, या 3 पारशी व्यक्तींचं त्यांना सहाय्य लाभलं होतं. लक्षात आलं? तर हे तुमच्या नोटबुकमध्ये पाहिजे की कोणत्या 3 व्यक्तींचं सहाय्य लाभलं होतं, कोणत्या 3 पारशी व्यक्तींचं सहाय्य लाभलं होतं. तर अशा प्रकारे हे सुरुवात झाली शैक्षणिक कार्याला. अजून काय काय शैक्षणिक कार्य केलंय पहा. आता नाना शंकरशेठ यांनी या एल्फिन्स्टन यांच्याबरोबर कार्य करताना आपले काही विचार सुद्धा त्यांच्यासमोर मांडले. कोणते विचार मांडले? सुरुवातीलाच नाना शंकरशेठ म्हणत होते की उत्कृष्ट प्रशासन तर द्यावंच लागेल, पण उत्कृष्ट प्रशासनाशिवाय उत्कृष्ट शिक्षण द्यावं लागणार आहे. त्यातच एल्फिन्स्टन यांनी त्यांना बोलवून घेतलं आणि शिक्षणाच्या योजना सोपवल्या. आणि त्या शिक्षणाच्या योजना सोपवताना एल्फिन्स्टन यांनी त्यांना विचारलं नानांना की तुमच्या मनामध्ये काय शिक्षणाविषयी काय आहे? त्यांनी सांगितलं की आमच्या लोकांचा जर विचार केला तर त्यांना उत्कृष्ट शिक्षण म्हणजे विद्यादान आपल्याला द्यावं लागणार आहे आणि हे दिल्याशिवाय आमच्या लोकांचा विकास होणार नाही आहे. मग तुम्ही ज्या शिक्षणाच्या योजना तयार करताय त्या तर उत्कृष्टच आहेत, तर त्या शिक्षणाच्या योजना समाजापर्यंत पोहोचवण्याची संपूर्ण जबाबदारी माझी. नानांनी एल्फिन्स्टन यांच्याशी चर्चा केल्याने स्पष्ट भूमिका नाना शंकरशेठ यांनी एल्फिन्स्टन समोर मांडली होती. म्हणजे त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली, तशा प्रकारे चर्चा झालेली होती. मग स्वतःच्या समाजाची गरज ओळखून जे राज्य करतायत त्यांच्याकडनं त्या योजना घेऊन स्वतःच्या समाजाच्या समस्या सांगून त्या समस्या सोडवण्यासाठी जिद्दीनं प्रयत्न करणारा एक कार्यकर्ता आपल्याला दिसतो की ज्यांना आपण मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेठ असं म्हणतो. आणखी काय केलं त्यांनी शिक्षणाच्या बाबतीमध्ये? संस्कृत कॉलेजची स्थापना केली. कधी केली संस्कृत कॉलेजची स्थापना? संस्कृत कॉलेजची स्थापना कोठे आणि कधी केली पहा. संस्कृत कॉलेजची स्थापना 1821 मध्ये आणि कोठे केली? पुण्याला केली. लक्षात आलं? नाना शंकरशेठ यांनी संस्कृत कॉलेजची स्थापना कोठे केली, कधी केली? 1821 मध्ये पुण्याला केली. आता थोडासा तुमच्या मनामध्ये असा प्रश्न येतोय का केली संस्कृत कॉलेजची स्थापना, का केली? ते काय म्हणत होते? ठीक आहे, अलीकडच्या कालावधीमध्ये आपल्या पंतप्रधानांनी एक नारा दिलाय आणि तो याच्याशी संबंधित आहे. विकास भी विरासत भी. विकास पण करायचा आहे
पण विकास करत असताना आपली संस्कृती पण टिकवून ठेवायची. म्हणजे विकास भी विरासत भी. नानांनी ते अगोदर सांगितलं होतं त्या काळामध्ये. नाना म्हणतायत नवपाश्चात्य ज्ञान आपण घेतोय ना, मग ते नवपाश्चात्य ज्ञान देत असताना जुन्या धार्मिक जुन्या धार्मिक परंपरांचे धागे पण तुटले नाही पाहिजेत. आणि तेच आपले पंतप्रधान असं आत्ता म्हणतायत विकास भी विरासत भी. दोन्ही साध्य करायचं. मग हे दोन्ही साध्य करण्यासाठी संस्कृत कॉलेजची स्थापना. आपलं जे अध्यात्माचं मूळ ज्ञान आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये संस्कृतमध्ये आहे. सुरुवातीलाच आपण म्हटलं की त्यांचा धार्मिक अभ्यास झाला होता, आपल्या ग्रंथांचा अभ्यास केला होता. मग हे त्यांना संस्कृत भाषेवरती प्रभुत्व होतं. मग ते म्हणतायत की ज्यावेळी आपण नवीन पाश्चात्य ज्ञान घेतोय त्यावेळीच त्याचबरोबर जुन्या धार्मिक परंपरांचे सुद्धा धागे आपले तुटले नाही पाहिजे. आता आणखी एक गोष्ट होती, या संस्कृत कॉलेजला पेशवाईचा नाच झाला होता आणि मग ब्रिटिशांवर रुष्ट झालेले जे ब्राह्मण होते त्या ब्राह्मण वर्गाला सुद्धा खुश करणं गरजेचं होतं. मग आता त्यासाठी सुद्धा संस्कृत कॉलेजची स्थापना त्यांनी पुण्याला केली 1821 मध्ये. म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे मुंबई बरोबर पुण्यामध्ये सुद्धा त्यांनी कॉलेज स्थापन केलं. संस्कृत कॉलेजशी संबंधित होते ते. लक्षात आलं. संस्कृत कॉलेज. पुढे जाऊयात. हैद शाळा व शाळा पुस्तक मंडळी कधी काढली होती, कोणी काढली होती त्याचा आपण विचार करूयात. कोणी काढली होती इथे आपल्याला लक्षात आलं एल्फिन्स्टननं काढलेली होती. कधी काढलेली होती एल्फिन्स्टननं ही शाळा एल्फिन्स्टननं 1822 मध्ये काढली होती. लक्षात आलं. सुरुवातीला ही हैद शाळा व शाळा पुस्तक मंडळीची स्थापना कोणी केली? एल्फिन्स्टननी केली होती. कधी केली होती? 1822 मध्ये ही काढलेली होती. उद्देश काय होता? भारतीय लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा हा उद्देश होता. भारतामधील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून हैद शाळा किंवा शाळा पुस्तक मंडळीची स्थापना करण्यात आली. आधारस्तंभ कोण होते आपल्याला विचारतील. ही जी शाळा काढली त्याचे आधारस्तंभ कोण होते? साहजिकच आहे आधारस्तंभ कोण असणार आहेत? नाना शंकरसेठ असणार आहेत. कारण एल्फिन्स्टन यांनी शैक्षणिक कार्यासाठी नाना शंकरसेठ यांचं साह्य घेतलेलं होतं. आणि पुढं याच संस्थेचं रूपांतर कशामध्ये झालंय पहा 1824 मध्ये. याच संस्थेचं रूपांतर पुढं आपल्याला बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी रूपांतर झालेलं आपल्याला दिसतं. या संस्थेचं रूपांतर कधी झालं आणि हे रूपांतर 1824 मध्ये झालं. कशामध्ये झालं? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये रूपांतर झालेलं आपल्याला दिसून येतं. तशा प्रकारे भारतीय माणसानं मुंबई शहरात स्थापन केलेली पहिली संस्था होती. भारतीय माणसानं खूप मोठी गोष्ट आहे. भारतीय माणसानं मुंबई शहरामध्ये स्थापन केलेली पहिली संस्था म्हणून या संस्थेला ओळखलं जातं. मग या संस्थेच्या वतीनं पुढच्या कालावधीमध्ये मुंबई आणि मुंबई बाहेर सुद्धा अनेक शाळा सुरू झालेल्या आपल्याला दिसून येतात. या कामामध्ये या नाना शंकरसेठ यांना कोणाचं सहकार्य लाभलं होतं हे पण महत्त्वाचं आहे. या कामामध्ये जर आपण विचार केला तर नाना शंकरसेठ यांना कोणाचं सहकार्य लाभलं होतं पहा. याच्यामध्ये त्यांना बाळशास्त्री जांभेकर आणि सदाशिवराव छत्रे यांचं सहकार्य लाभलं होतं. तशा प्रकारे हैद शाळा व शाळा पुस्तक मंडळी. मग रिव्हिजन करा. कोणी? एल्फिन्स्टननी. कधी? 1822 मध्ये. कशासाठी? भारतातील शाळांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी. मग आपल्याला विचारतील भारतातील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी एल्फिन्स्टनने खालीलपैकी कशाची स्थापना केली होती? हैद शाळा व शाळा पुस्तक मंडळीची स्थापना केली होती. याचे आधारस्तंभ कोण होते? नाना शंकरसेठ होतं. या संस्थेचं रूपांतर कशामध्ये झालं? या संस्थेचं रूपांतर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये झालं. कधी झालं? 1824 मध्ये. म्हणजे स्थापनेनंतर 2 वर्षांनी झालं. भारतीय माणसानं मुंबई शहरात स्थापन केलेली पहिली संस्था होती. या संस्थेच्या वतीनं पुढच्या कालावधीमध्ये मुंबई आणि मुंबई बाहेर अनेक शाळा सुरू झाल्या. या कामी नाना शंकरसेठ
यांना कोणाचं सहकार्य लाभलं होतं? तर बाळशास्त्री जांभेकर आणि सदाशिवराव छत्रे यांचं सहकार्य लाभलं होतं. तशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं. त्याच्यानंतर एल्फिन्स्टन हायस्कूल आणि एल्फिन्स्टन कॉलेजची स्थापना का केली? मुंबई प्रांताचे पहिले गव्हर्नर होते एल्फिन्स्टन. एल्फिन्स्टननी कोणाबरोबर काम केलं होतं? नाना शंकर. दोघांचं बॉन्डिंग अगदी चांगल्या प्रकारे जमलं होतं. एल्फिन्स्टन यांना नानांवरती विश्वास होता आणि नानांना बरं वाटत होतं की एल्फिन्स्टन भारतीय समाजासाठी काहीतरी करतायत. त्याच्यामुळं त्यांचं बॉन्डिंग चांगलं जमलं होतं. मग एल्फिन्स्टन यांच्या निवृत्तीनंतर नानांची अशी इच्छा होती की त्यांचं स्मारक झालं पाहिजे. का त्यांनी आपल्या समाजासाठी एवढं कार्य केलंय ना, मग आपण त्यांच्यासाठी काहीतरी करावं, एक स्मारक व्हावं. नानांची इच्छा होती. नानांनी 3 लाख रुपये निधी जमवला. या ठिकाणी किती निधी जमवला? 3 लाख रुपये निधी जमवला नानांनी. बरं, नुसता निधी नाही जमवला, निधी गोळा करायचा आणि स्वतः 1 बी रुपया द्यायचा ना, असला प्रकार नाही. तर त्याच्यामध्ये या निधीमध्ये नानांचा स्वतःचा वाटा होता. नानांनी स्वतः या निधीमध्ये 25,000 रुपयांचा वाटा दिलेला आपल्याला दिसतं. 25,000 रुपयांचा वाटा त्याच्यामध्ये होता. नाना स्वतः या निधीचे विश्वस्त. हे एखादं विधान आलं तर लक्षात ठेवा. स्वतः या निधीचं विश्वस्त होतं. या निधीमधून मुंबई शहरात एल्फिन्स्टन यांच्या नावानं शाळा आणि कॉलेज काढण्यात आलं. लक्षात आलं? एल्फिन्स्टन हायस्कूल आणि एल्फिन्स्टन कॉलेजची स्थापना कशासाठी मी तुम्हाला सांगितलं. त्या दोघांचं सुरुवातीला मी सांगितलं. नाना शंकरशेठ एल्फिन्स्टन, चांगलं बॉन्डिंग आपण त्यांचं समजावून घेतलं. कशासाठी होतं ते समजावून घेतलं. मग एल्फिन्स्टन यांच्या निवृत्तीनंतर स्मारक व्हावं नानांची इच्छा. नानांनी निधी जमवायला सुरुवात केली. 3 लाख निधी जमवला. स्वतः त्याच्यामध्ये वाटा दिला. त्या 3 लाख निधीमध्ये नानांनी स्वतः किती रुपये दिले? 25,000 रुपये दिले आणि या निधीचे स्वतः विश्वस्त म्हणून राहिले. आणि मग या निधीमधून त्यांनी काय केलं? तर मुंबई शहरात एल्फिन्स्टन यांच्या नावानं शाळा आणि कॉलेज काढलेलं आपल्याला दिसून येतं. पुढे एल्फिन्स्टन हायस्कूल 1824 मध्ये, एल्फिन्स्टन महाविद्यालय 1835 मध्ये. एल्फिन्स्टन हायस्कूल आणि विद्यालय. मग ह्या ठिकाणी हे कधी ते लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. 1824 आणि 1835. एल्फिन्स्टन हायस्कूल 1824, एल्फिन्स्टन महाविद्यालय 1824. एल्फिन्स्टन शैक्षणिक संस्थेमध्ये मग अनेक विद्यार्थी होऊन गेले. कोण विद्यार्थी? ज्यांनी पुढे समाज सुधारक झाले, जे पुढे राष्ट्रीय चळवळीचे हिरो पण आपले झाले. कोण कोण होतं याच्यामध्ये? याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर बाळशास्त्री जांभेकर, दादाभाई नौरोजी, महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे विद्यार्थी झाले. शिवाय पुढच्या कालावधीमध्ये गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक यांनी सुद्धा एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलेलं होतं. तर अशा प्रकारे एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये कसे विद्यार्थी होते हे तुमच्या लक्षात येतं. पुढच्या कालावधीमध्ये या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला सूक्ष्मपणे करावा लागतो. मग आपल्याला जर कधी प्रश्न असा विचारला की या एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये किंवा एल्फिन्स्टन शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थी म्हणून खालीलपैकी कोणकोणत्या विद्यार्थ्यांचा समावेश करता येईल, त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगता आलं? बाळशास्त्री जांभेकर, या ठिकाणी आपण म्हटलं दादाभाई नौरोजी, महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे विद्यार्थी आणि पुढं गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलेलं होतं. लक्षात आलं या गोष्टी? आपण पुढे जाऊया. मुंबई विद्यापीठ. मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा पुढाकार होता. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेत पुढाकार होता नानांचा. मग त्यांनी मुंबई विद्यापीठामध्ये कोणत्या विषयासाठी शिष्यवृत्ती चालू केली होती? ती आजही चालू आहे असं आपल्याला विचारते. तर हे मुंबई विद्यापीठामध्ये त्यांनी कोणत्या विषयासाठी पहा, तर या संस्कृत विषयासाठी. कोणत्या विषयासाठी? संस्कृत विषयासाठी शिष्यवृत्ती चालू केली. ती शिष्यवृत्ती आजही चालू आहे. शिवाय मुंबई विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावावरून जे विद्यार्थी येत होते त्यांच्यासाठी सुद्धा खास शिष्यवृत्त्या नाना देत होते. तशा प्रकारे मुंबई विद्यापीठामध्ये त्यांनी केलेले कार्य, मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये पुढाकार होता. आणि मुंबई विद्यापीठामध्ये कोणत्या विषयासाठी त्यांनी शिष्यवृत्ती दिली आणि ती आजही चालू आहे,
तर संस्कृत विषयासाठी. शिवाय आपण असं म्हणतो की मुंबई विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी जे बाहेरून विद्यार्थी येत होते, तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा खास शिष्यवृत्त्या देत होते. म्हणजे आपल्या समाजानं शिक्षण घेतलं पाहिजे, त्यासाठी किती प्रयत्न नाना करत होते हे तुमच्या लक्षात येत आहे. तशा प्रकारे मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सभासद. बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना कधी झाली होती? बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना झाली होती 1841 मध्ये. आणि बोर्डामधील जे तीन ऐतदेशीय सभासद होते, त्या सभासदांना सतत 16 वर्ष नाना निवडून येत होते ह्याच्यामध्ये. तशा प्रकारे बोर्ड ऑफ एज्युकेशनमध्ये सभासद होते, सतत 16 वर्ष त्याच्यामध्ये निवडून येत होते. आणि बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना कधी झाली होती? तर 1841 मध्ये झाली होती. त्याच्यानंतर पहा, ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना. आता या कॉलेजची कल्पना कोणी मांडली होती? नानांनी मांडली होती. कल्पना आपल्याला विचारतील, ग्रँट मेडिकल कॉलेजची कल्पना कोणी मांडली होती? कोणी मांडली होती ग्रँट मेडिकल कॉलेजची कल्पना? नाना शंकर सेठ यांनी मांडलेली होती. आता या ठिकाणी त्यांनी कुठे मांडली ही कल्पना? मांडली आपल्या लक्षात आलं, पण कुठे मांडली? सर रॉबर्ट ग्रँट यांच्या मृत्यूनंतर एक सभा भरली होती, त्या ठिकाणी ग्रँट मेडिकल कॉलेज काढण्याची कल्पना त्यांनी मांडली होती. म्हणजे कल्पना कोणी मांडली होती, कोठे मांडली होती? त्यानंतर ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना कधी झाली? तर स्थापना आपल्याला लक्षात येते 1845 मध्ये. ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना कधी झाली? इसवी सन 1845 मध्ये झाली. आता या ठिकाणी ग्रँट आत्ताचं जे शैक्षणिक धोरण आले की नाही, त्या शैक्षणिक धोरणामध्ये सरकारनं ज्या तरतुदी टाकल्यात त्यावेळी त्यांनी राबवलेल्या आहेत. या ठिकाणी त्यांनी काय केलं, या मेडिकल कॉलेजमध्ये आंग्ल वैद्यक शिक्षणाची, त्या ठिकाणी वैद्यक शिक्षणाची सोय त्यांनी केली. पण हेच शिक्षण मराठीतून देण्याची व्यवस्था केली. इंग्लिशमधनं पण मेडिकल शिकता येणार, मराठीमधनं पण शिकता येणार. आत्ता सरकार काय म्हणत आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये त्या भाषांचा वापर करा, त्या भाषामधून विद्यार्थ्यांना शिक्षण द्या. मग ते क्षेत्र इंजिनिअरिंगचं असो, कुठलंही असो. हा प्रयोग नानांनी त्यावेळी केला होता. कधी? 1845 मध्ये. आणि आता शैक्षणिक धोरण कधी आलंय? तर आत्ता आलंय नवीन. म्हणजे नानांनी त्यावेळी विचार केला, क्षेत्र कोणतंही असो, त्या भाषेतून शिक्षण द्या त्या क्षेत्राचं. इंग्लिश भाषाच हवी हा आग्रह नको. म्हणजे या विचारवंतांचे विचारच नुसते आपण पुढे नेले असते तरी आज समाज घडण्यामध्ये आणखी प्रगती 50 वर्षांनी आपण पुढे असतो. लक्षात येतं? तर हे ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना, याची कल्पना कोणाला सुचली? कोणत्या समाजसुधारकाला सुचली? नानांना सुचली. कोठे सुचली? आपण म्हटलं सर रॉबर्ट ग्रँट यांच्या मृत्यूनंतर एक सभा भरली होती, त्यावेळी ग्रँट मेडिकल कॉलेज काढण्याची कल्पना नानांनी मांडली. कॉलेजची स्थापना कधी? 1845 मध्ये. आंग्ल वैद्यक शिक्षणाची सोय केली आणि हेच शिक्षण पुढं मराठीतून देण्याची व्यवस्था त्यांनी त्या ठिकाणी केलेली होती. त्याच्यानंतर पहा ग्रँट मेडिकल कॉलेजचंच आपण पाहतो. या कॉलेजातील वैद्यकीय शिक्षण मराठी माध्यमातून शिकवायची व्यवस्था केली. आत्ता जी मी तुम्हाला सांगितलं, इंग्रजीसाठी आग्रह नको. आपली भाषा काय कमी आहे का? मराठीतून शिकवा. का? दुसरं नॉलेज मिळणार आहे का मराठीतून? नाही मिळणार. मग हे मराठी माध्यमातून शिकवायची व्यवस्था केली. ग्रँट मेडिकल कॉलेजच्या स्थापनेसाठी त्यांनी देणगी दिली होती. आपल्याला विचारतील की किती देणगी दिलेली होती? तर या ग्रँट मेडिकल कॉलेजसाठी त्यांनी 1000 रुपये देणगी दिली होती. 1000 रुपये देणगी दिली होती. तशा प्रकारे ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. कधी झाली? 1845 मध्ये झाली. आणि देणगी किती दिली? 1000 रुपये देणगी दिली. लक्षात आलं? पुढे जाऊया. स्वतःच्या वाड्यात शाळा चालू केल्या. स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी, जगन्नाथ शंकरसेठ मुलींची शाळा, या शाळा त्यांनी स्वतःच्या वाड्यात चालू केल्या. शिवाय जे हॉस्पिटलच्या उभारणीमध्ये त्यांनी लक्ष घातलं, हे महत्त्वाचं. कोणतं हॉस्पिटल लक्षात ठेवायचं? जे हॉस्पिटलच्या उभारणीमध्ये त्यांनी लक्ष घातलेलं होतं. मुंबईतलं पहिलं विधी महाविद्यालय कधी स्थापन? 1855 मध्ये
स्थापन केलं. मुंबईतलं पहिलं विधी महाविद्यालय आहे. म्हणजे मुंबईतल्या पहिल्या विधी महाविद्यालयाची स्थापना कधी झाली, केव्हा झाली, कोणी केली, तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पहा, जे स्कूल ऑफ आर्टची स्थापना केली, या संस्थेच्या स्थापनेमध्ये त्यांचा पुढाकार होता. आणि कशासाठी? कलाविषयक शिक्षण आपल्या देशातल्या लोकांना सुद्धा मिळालं पाहिजे. म्हणजे आत्ता आपले पालक काय करतात, मुलाची आवड कशामध्ये आहे, मोठमोठे तज्ज्ञ आत्ता काय सांगतात, मुलाची आवड कशामध्ये हे शोधा आणि मग तो मुलगा उत्कृष्ट काम करू शकेल. नानांनी त्यावेळेस ओळखलं, कलाविषयक शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे. कुणाची कलेमध्ये आवड असू शकेल, परकीयांप्रमाणे हे शिक्षण आपल्या समाजाला सुद्धा मिळालं पाहिजे. मग जे स्कूल ऑफ आर्टची स्थापना करण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला आणि कलाविषयक शिक्षण परकीयांप्रमाणे भारतीयांना मिळावं, यासाठी जे स्कूल ऑफ आर्टची स्थापनेमध्ये पुढाकार तर घेतलाच, पण नुसता पुढाकार नाही घेतला तर देणगी पण दिली. 1,00,000 रुपयांची देणगी त्यांनी या ठिकाणी दिलेली आपल्याला दिसतं. देणगी किती दिली? 1,00,000 रुपयांची देणगी दिली. लक्षात आलं? त्यानंतर जगन्नाथ शंकर सेठ, द फर्स्ट ग्रेड अँग्लो व्हर्नॅक्युलर स्कूल, 1857 ते स्थापन करण्यात आलेलं होतं. कधी? तर अशा प्रकारे 1857 जगन्नाथ शंकर सेठ, द फर्स्ट ग्रेड अँग्लो व्हर्नॅक्युलर स्कूलची स्थापना केव्हा करण्यात आलेली होती? 1857. शिवाय टाउन इम्प्रूव्हमेंट कमिटी याची सुद्धा स्थापना त्यांनी केलेली होती. आणखी काय आहे पहा, द स्टुडंट्स लिटररी सायंटिफिक सोसायटी, या संस्थेला नाना शंकरसेठ यांनी सहकार्य केलेलं होतं. सहकार्य आपण म्हणूयात या ठिकाणी काय केलं होतं? सहकार्य केलेलं होतं. कधी स्थापना झाली होती द स्टुडंट्स लिटररी सायंटिफिक सोसायटीची? 1845. कुठे झाली होती? मुंबईमध्ये झालेली होती. संस्थापक कोण होते पहा. संस्थापकांचा जर विचार केला तर या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल संस्थापक कोण होतं? दादाभाई नौरोजी, डॉक्टर भाऊदाजी आणि विश्वनाथ मंडलिक हे संस्थापक होते. संस्थापक कोण कोण होता? दादाभाई नौरोजी, डॉक्टर भाऊदाजी लाड, विश्वनाथ मंडलिक हे संस्थापक म्हणून या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये ठेवावे लागतात. भाऊदाजी, विश्वनाथ मंडलिक हे संस्थापक होते. या सोसायटीच्या मराठी शाखेचं नाव काय होतं हे आपल्याला विचारते. तर या सोसायटीच्या मराठी शाखेचं नाव जे होतं ते उपयुक्त ज्ञान प्रसारक सभा असं त्याचं नाव होतं. या सोसायटीचं मराठी शाखेचं नाव कोणतं होतं? उपयुक्त ज्ञान प्रसारक सभा असं त्याला म्हटलं जात होतं. तर अशा प्रकारे द स्टुडंट्स लिटररी सायंटिफिक सोसायटी स्थापना कधी? 1845. कोठे? मुंबईत. संस्थापक कोण कोण होतं? दादाभाई नौरोजी, डॉक्टर भाऊदाजी लाड, विश्वनाथ मंडलिक हे तिघजण. सोसायटीच्या मराठी शाखेचं नाव काय होतं? उपयुक्त ज्ञान प्रसारक सभा हे त्याचं नाव होतं. त्यानंतर काही शिष्यवृत्त्या चालू केल्या त्यांनी. शिक्षणाविषयी तर कार्य केलंच, पण काही शिष्यवृत्त्या पण केल्या. कशासाठी शिष्यवृत्त्या चालू केल्या त्यांनी? मराठी भाषेमधून शिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे, त्यांनी घेतला पाहिजे, यासाठी शिष्यवृत्त्या चालू केल्या. दरमहा किती शिष्यवृत्ती देत होते? दरमहा 10 रुपयांच्या शिष्यवृत्त्या चालू केल्या होत्या. तसंच या शिष्यवृत्त्या कायम चालू राहाव्यात यासाठी 5,000 रुपये संस्थेला देऊन पण ठेवले होते. 5,000 रुपये संस्थेला देऊन पण ठेवले होते. त्यानंतर बाल सुधारगृहासाठी मदत केली. स्कूल ऑफ इंडस्ट्रीज बाल सुधारगृह ग्रँट रोडवरील आपल्या मालकीची जागा संस्थेला देणगी म्हणून दिली. त्यानंतर जगन्नाथ शंकर सेठ स्कूल काढलेलं होतं. या शाळेतील अर्ध्या शिक्षकांचा पगार, शिक्षकांचा अर्धा पगार, शाळेतील शिक्षकांचा अर्धा पगार स्वतः नाना देत होते. हे विधान येऊन पण गेले परीक्षेला. जगन्नाथ शंकर सेठ स्कूल काढला. या शाळेतील शिक्षकांचा अर्धा पगार स्वतः द्यायच्या. नानांनी या शाळेतील 40 विद्यार्थ्यांचा, हे पण विधान पुढे भविष्यातील 40 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा भार उचलला होता. शिवाय या शाळेला कायमस्वरूप येण्यासाठी 20,000 रुपये देणगी सुद्धा दिली होती. देणगी किती दिली होती? 20,000 रुपये दिली होती. पुढे ही शाळा
एल्फिन्स्टन मिडल स्कूलमध्ये समाविष्ट करण्यात आली. तर जगन्नाथ शंकर सेठ स्कूल लक्षात आलं. शाळेची परिस्थिती पाहून शाळेतील शिक्षकांचा अर्धा पगार नाना स्वतः देत होता. त्या शाळेमधील 40 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा भार त्यांनी उचलला होता. शाळेला कायमस्वरूप येण्यासाठी काही देणगी पण दिली. किती देणगी दिली? 20,000 रुपये दिली आणि पुढे ही शाळा एल्फिन्स्टन मिडल स्कूलमध्ये समाविष्ट केली गेली होती. शिवाय शिक्षणासाठी त्यांनी सरकारशी लढा पण दिला. काय लढा दिला? नाना शंकर सेठ स्वतः संस्कृत भाषेचे ज्ञानी होते. त्यांना संस्कृत भाषेमध्ये तज्ज्ञ होते. आपण अभ्यासलाय. मग संस्कृतचं शिक्षण बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. मग संस्कृतचं शिक्षण बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. तर या निर्णयाविरुद्ध त्यांनी सरकारशी लढा दिला होता. लक्षात आलं. सरकारशी लढा कोणत्या कारणामुळे? मग संस्कृतला प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांनी मुंबई विद्यापीठाकडे 30,000 रुपये ठेवले आणि संस्कृतसाठी शिष्यवृत्त्यांची सोय केली. कोणत्या विद्यापीठाकडं? मुंबई विद्यापीठाकडं. किती रुपये ठेवले? 30,000 रुपये ठेवले आणि शिष्यवृत्त्यांची सोय केली, संस्कृतला प्रोत्साहन मिळालं म्हणून. त्याच्यानंतर त्यांचा मुलगा पहा विनायक यांनी पुढच्या कालावधीमध्ये काय केलं हे पण आपल्याला विचारतील. तर मॅट्रिकच्या परीक्षेसाठी जगन्नाथ शंकर सेठ शिष्यवृत्तीची स्थापना केली. आपल्याला विचारतील की जगन्नाथ शंकर सेठ शिष्यवृत्तीची स्थापना कोणी केली होती? तर त्यांच्या मुलानं केली होती, विनायकनं केली होती. हे पण लक्षात ठेवायचं. तर अशा प्रकारे सरकारशी लढा दिला. संस्कृतचं शिक्षण बंद करण्याचा सरकारनं निर्णय घेतला. त्या निर्णयाविरुद्ध त्यांनी लढा दिलेला होता आणि संस्कृतला प्रोत्साहन मिळावं म्हणून एका विद्यापीठाकडं 30,000 रुपये त्यांनी ठेवली होती. त्याच्यामधून संस्कृतसाठी शिष्यवृत्त्यांची सोय केली. त्या विद्यापीठाचं नाव होतं मुंबई विद्यापीठ. आणि त्यांचा मुलगा विनायक यानं काय केलं पुढच्या कालावधीमध्ये? मॅट्रिकच्या परीक्षेसाठी जगन्नाथ शंकर सेठ शिष्यवृत्तीची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. तर त्याच्यामध्ये आणखी एक आपल्याला आजच्या शेवटच्या लेक्चरमध्ये शेवटचा हा थोडासा भाग आपण पाहतो. महत्त्वाच्या संस्थांमध्ये त्यांनी प्रमुख कामगिरी पण केलेली होती. कोणत्या संस्था होत्या? तर त्याच्यामध्ये 2 संस्था आपल्याला प्रामुख्याने दिसतात. ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया आणि जिओग्राफिकल सोसायटी. या संस्थांमध्ये त्यांनी प्रमुख कामगिरी केलेली दिसते. या संस्थांचे प्रमुख व अध्यक्ष नाना शंकर सेठ होते. म्हणजे या संस्था आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. याच्यावरती प्रश्न पण येऊन गेला. प्रश्न पहा. नाना शंकर सेठ यांनी खालीलपैकी कोणती सोसायटी स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता? 22ला PSI मेन्सला प्रश्न आलाय 2022ला. ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया, जिओ हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया, सोशो हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया, इको हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया. काय म्हटलंय? ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया. म्हणजे पहिलं उत्तर आपलं या ठिकाणी असणार आहे. हे आपलं जे उत्तर आहे ते उत्तर आपलं असणार आहे. तशा प्रकारे हा आजचा नाना शंकर सेठ यांचा अजून एक भाग आपला होईल. तर त्याचा हा पहिला भाग. दुसरा भाग आपण पुढच्या भागामध्ये तुम्हाला आलेला दिसेल उद्याच्या भागामध्ये. तर ह्या तुम्हाला कसं वाटलं ते पहा. सगळे समाजसुधारक आपण असे घेणार आहोत आणि या समाजसुधारकांबरोबरच MCQs सोडवणं खूप गरजेचं आहे. कारण ते प्रत्यक्ष परीक्षा आहे तुमची. प्रत्यक्षात तो विषय जरी समजला तर तो सोडवताना कोणत्या अडचणी येत आहेत का हे प्रश्न सोडवण्यामधून तुम्हाला कळणार आहे. मग आपण या ठिकाणी यांचा दुसरा भाग घेऊन पुढच्या भागामध्ये भेटूयात. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.